नमस्कार, मी नम्रता. विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. कळवाखाडीत बुडणाऱ्या एका 30 वर्षीय तरुणाचा अग्निशमन दलाच्या 2 जवानांनी धाडसी बचाव करून त्याचा जीव वाचवलाय. याबाबत अग्निशमन अधिकारी संदीप कदम आणि वाहन चालक गणेश गवारी यांचं धाडसी कामगिरी केल्याबद्दल ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर व ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी त्यांचं कौतुक केलंय. आज सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास साकेत रोड परिसरातील खाडीत नौशाद मेहरूम वय वर्ष 30 हे पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागले असल्याची माहिती मिळताच ठाणे नगर पोलीस आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान तसेच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बचाव कार्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पिकअप वाहन, अग्निशमन दलाचे रेस्क्यू वाहन आणि जीप तैनात करण्यात आली. दरम्यान अग्निशमन केंद्र अधिकारी संदीप कदम आणि चालक गणेश गवारी यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ खाडीत उडी घेतली. अग्निशमन जवान आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्याच्या मदतीने सुमारे 15 मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर नौशाद मेहरूम यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय. संबंधित व्यक्तीची मानसिक स्थिती व्यवस्थित नसल्याचंही प्राथमिक तपासात निदर्शनास आलंय. बचाव करण्यात आलेल्या व्यक्तीला पुढील कार्यवाहीसाठी ठाणे नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. अग्निशमन दलाच्या धाडसी आणि तत्पर कामगिरीमुळे एका व्यक्तीचा जीव वाचल्याने परिसरात समाधान व्यक्त करण्यात आलं आहे. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड. भरोसे का बँक, भविष्य का बँक. ठाणे महानगरपालिकेच्या बहुचर्चित TDR प्रकरणानं आता राजकीय वातावरण चांगलंच तापले असून राज्याचे परिवहन मंत्री आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी मानपडा, टिकुजीनीवाडी आणि नॅशनल पार्क परिसरात प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. गेल्या अनेक दिवसांपासून प्रसार माध्यमांवर सातत्यानं उचलून धरलेल्या या कथित TDR घोटाळ्यांमुळे नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. मानपडा परिसरातील जमिनी, TDR मंजुरी प्रक्रिया तसेच नॅशनल पार्क लगतच्या भूखंडाबाबत उपस्थित होत असलेल्या प्रश्नांची प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणात ठाणे महानगरपालिकेची भूमिका, संबंधित अधिकाऱ्यांचे निर्णय आणि विकास हक्क हस्तांतरणाच्या प्रक्रियेवर अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. या भागातील जमिनी आणि TDR संदर्भातील वाद न्यायालयापर्यंत पोहोचला असून हा विषय गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. यावेळी सरनाईक यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती मागवली. TDRच्या नावाखाली कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला असेल तर त्याची सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी स्थानिकांकडून होते. आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या पाहणीनंतर TDR प्रकरणाला नवे राजकीय वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. महानगरपालिका हद्दीमध्ये ही सुमारे 100 एकर जागा जी आहे ती 100 एकर जागा. तुम्हाला काही इकडे यायचं नाहीये का? म्हणजे मागे पत्रकार म्हणून चाललंय, या इकडे उभे राहा, तुम्हीच देणार आहात ना सगळं. त्यामुळे 100 एकर जागा ही माझ्या मतदारसंघामध्ये महापालिकेच्या ताब्यात आलेली आहे. महापालिकेने न्यायालयामध्ये ज्या पद्धतीचं ॲफिडेव्हिट दिलेलं त्यानुसार ह्या जागेचा TDR म्हणजे DRC जवळजवळ 82 लाख स्क्वेअर मीटर, 82 लाख स्क्वेअर फुटाचं बांधकाम ह्या ठिकाणी होणार आहे. 8 लाख स्क्वेअर मीटरचा हा एरिया आहे आणि डायाभाई अँड कंपनी नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीला काहीतरी अधिकार यांनी दिलेले आहेत न्यायालयानं. त्यानुसार त्यांना ते DRC देण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलेला आहे. परंतु ह्या भागाचा आमदार आणि त्याचबरोबर राज्याचा मंत्री म्हणून माझ्याकडे अनेक लोकांनी, पर्यावरणवादी संघटनांनी, त्याचबरोबर घोडबंदर रोड आणि शहरातल्या काही सामाजिक संघटनांनी अनेक निवेदनं दिलेली आहेत. त्यांच्या मतानुसार एवढा मोठा TDR जर ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींवर लोड केला जाईल तर शहरातील ज्या पद्धतीनं पाणी पुरवठा योजना आहे किंवा रस्ते आहे
किंवा अन्य ज्या डेव्हलपमेंट चालू आहे त्यावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम होईल. कारण आत्ताच घोटबंदर रोडवासियांना आम्ही पाणी मोठ्या प्रमाणात देऊ शकत नाही, त्यांना टँकरचा पाणी पुरवठा करावा लागतो आणि अशा परिस्थितीमध्ये परत हा 80-82 लाख स्क्वेअर फुटाचा जर TDR दिला एखाद्या कंपनीला तर निश्चितपणे शहराच्या बाकीच्या नियोजनामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रभाव पडेल. मी ADTP ठाणे महानगरपालिका आणि अतिरिक्त आयुक्त यांना दोघांनाही सूचना केलेल्या आहेत की नवीन डेव्हलपमेंट प्लॅन जेव्हा पब्लिश होईल त्यानंतर त्यामध्ये काय काय आरक्षणं आहेत, कुठली आरक्षणं काढलेली आहेत, कुठल्या आरक्षणाचा त्यामध्ये समावेश केलेला आहे ह्याकडे बघून नंतरच ह्या बाबतीत DRC देण्याचा आपण निर्णय घेऊ. कारण हे वादग्रस्त प्रकरण झालेलं आहे. कोणाला एवढा TDR कशा प्रकारे दिला जातो, कुठल्या कुठल्या न्यायालयामध्ये काय काय प्रकरण न्यायप्रविष्ट याची सगळ्याची दखल घेणं गरजेचं आहे आणि मी ह्या संदर्भात मंत्रालयामध्ये बैठक लावील. संबंधितांची आज साईट व्हिजिट केलेली आहे आणि त्या बैठकीनंतर निर्णय घेईल. शेवटी माझा मतदारसंघ आहे, गेल्या 20 वर्षापासून मी नेतृत्व करतोय आणि माझ्याच मतदारसंघामध्ये अशी विकास कामं व्हायला हवी ह्या मताचं मी आहे. प्रामुख्याने ही जी जागा महापालिकेच्या ताब्यात आली तर त्या ठिकाणी निश्चितपणे चांगला विकास आपल्याला करता येईल. भविष्यामध्ये या ठिकाणी जिजामाता उद्यानामध्ये जसं मुंबईला सर्वसामान्य लोकांना आपण चांगल्या पद्धतीची सुविधा दिलेली आहे तशाच पद्धतीचं ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून जिजामाता उद्यानाच्या धर्तीवर म्हणजे राणीच्या बागेच्या धर्तीवर इकडे अभयारण्य करायचा आम्ही विचार करू. परंतु तोपर्यंत तरी ह्या प्रकरणाला म्हणजे जे DRC आपण देणार आहोत ते थांबवावं आणि पुढील DP पब्लिश झाल्यानंतर त्या बाबतीतला निर्णय घ्यावा अशा मी सूचना केलेल्या आहेत. तर बँकेला TDR म्हणजे एक सिटी पूर्ण तयार होईल एवढाच नाही, एक सिटी वगैरे नाही, परंतु बऱ्याच काही मोठ्या प्रमाणामध्ये ते कन्स्ट्रक्शन उपलब्ध होईल. म्हणजे हजारो लोक त्या ठिकाणी राहावयास येतील कन्स्ट्रक्शन पूर्ण झाल्यानंतर. कारण फक्त TDR आहे. TDR लोड करत असताना मूळ FS आहे, परत त्याच्यावर जे काही UDCPRच्या तरतुदीनुसार जवळजवळ काही ठिकाणी 4 तर काही ठिकाणी म्हणजे रस्त्याच्या जी वीथ असते त्यानुसार तो TDR किंवा अँसेलरी वगैरे जो काही FS असतो तो लोड केला जातो. त्यामुळे कधी कधी 4 किंवा 5 FSI सुद्धा कॅल्क्युलेशन केलं जातं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर FSIचं कॅल्क्युलेशन केलं तर तो भार शहराला पेलवणारा पण असणं गरजेचं आहे आणि स्थानिक आमदार म्हणून मला त्या दृष्टीनं बघणं माझं कर्तव्य मी समजतो. या संदर्भात मी मंत्रालयामध्ये बैठक लावेल. UD सेक्रेटरी, फॉरेस्टचे अधिकारी आणि आमच्या ठाणे कॉर्पोरेशनच्या आयुक्तांसह सगळ्यांना त्या ठिकाणी आमंत्रित करील आणि योग्य तो निर्णय घेईल. परंतु शहरावर आणि शहरातील नागरिकांवर अतिरिक्त भार येणार नाही याची दक्षता या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी निश्चितपणे घेईल. पण ही जागा वन विभागाची असलं देखील म्हटलं जातं आणि त्यानंतर TDR नेमकं नाही. बघा, वन विभागाची जागा म्हणलं जातं, कागदावर म्हणणं वेगळं आणि कागदोपत्री कायद्याच्या कक्षेमध्ये आणून आपली जागा हे म्हणणं वेगळं. त्यामुळे सध्या परिस्थितीमध्ये वन खात्याने आपली भूमिका जी आहे ती न्यायालयामध्ये मांडलेली आणि न्यायालयाने त्यावर निर्णय दिलेला आहे की ही जागा खासगी आहे आणि आरक्षित आहे, त्यामुळे ठाणे महानगरपालिकेकडे वर्ग करावा. आता प्रश्न जागेच्या मालकी संदर्भात नाहीये. आता हा प्रश्न मालक आणि ठाणे महापालिका यांच्यामध्ये मर्यादित आहे. फक्त जो TDR मिळणार आहे त्या TDRचा लोड किंवा भार हा आता असलेल्या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये पडल्यामुळे जर सर्वसामान्य जनतेला नागरी सोयी सुविधापासून वंचित राहावं लागेल असेल तर तो TDR आत्ताच द्यावा की नंतर द्यावा, प्रश्न फक्त हाच आहे. शाळा अतिशय भव्य दिव्य झालेली आहे. त्यावेळेस मी या शाळेचा विद्यार्थी आहे, शाळा क्रमांक 23. आणि त्यावेळेस माझे वर्ग शिक्षक परब गुरुजी होते, रघुनाथ परब गुरुजी, निकम सर होते, पाठक सर होते, राणे गुरुजी होते, राऊतबाई होत्या. सगळ्या लोकांची आजही मला नावं आठवत आहेत. मला आता महापौरांनी पण सांगितलं तेही या शाळेत शिकलेले आहेत. बघा, या शाळेत शिकलेला महापौरही होतो आणि राज्याचा मी मुख्यमंत्री झालो, राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, राज्याचा विरोधी पक्षनेताही झालो.
ठाणे महापालिका शाळा क्रमांक 23 येथे शैक्षणिक वर्ष 2026-27च्या पहिल्या दिवशी आयोजित शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या जोरावर यश मिळवण्याचं आवाहन केलंय। यावेळी त्यांनी आपणही याच महापालिका शाळेचे विद्यार्थी असल्याची आठवण सांगत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केलंय। उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर शाळेच्या पहिल्याच दिवशी आयोजित कार्यक्रमात महापौर शर्मिला पिंपळोलकर, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, नगरसेवक राम रेपाळे, संध्या मोरे तसेच सुखदा मोरे, मुख्याध्यापक दीपक मोराळकर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना शिंदे म्हणाले की शाळा हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचे प्रवेशद्वार आहे। पहिल्या दिवसाचा उत्साह कायम ठेवत विद्यार्थ्यांनी हसत खेळत आणि आनंदाने शिक्षण घ्यावे। शिक्षण ही केवळ नोकरीची नव्हे तर चांगला नागरिक घडवण्याची प्रक्रिया असल्याचं त्यांनी सांगितलंय। शिक्षकांचा गौरव करताना त्यांनी सांगितले की आई वडील जन्म देतात, मात्र विद्यार्थ्यांना आकार देण्याचे आणि संस्कार करण्याचं कार्य शिक्षण करतात। त्यामुळे शिक्षकांचे स्थान समाजात अनन्यसाधारण आहे। विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याची मोठी जबाबदारी शिक्षकांवर असून त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच संस्कारही द्यावे असं त्यांनी म्हटलंय। यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक तसेच शालेय शिक्षक उपस्थित होते। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। अशाच राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी। विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व युट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।